आहे कळस. आणि निळोबाने म्हणावं संप्रदाय सकळांचा येथून या, म्हणजे या भानगडी काय. वारकरी संप्रदाय हा संत ज्ञानोबांच्या पासून सुरू झालेला आहे. पण तुकोबांना कळस मांडलं किंवा निळोबाने म्हणताय संप्रदाय सकळांचा येथून या, निश्चित यातली भानगड काय, यातला मुद्दा एक मंडळी आहे, थोडा जाणकाराने जाणून घ्यावा. श्रीमंत संत तुकोबांचे सद्गुरू, त्यांचं नाव आहे बाबाजी चैतन्य. बाबाजी चैतन्य हे गृहस्थी होते, संसारिक होते. आणि बाबाजी संसाराच्या तापानं तापले बाबाजी चैतन्य आणि निघून गेले, गाव सोडून, घर सोडून, संसार सोडून. जे निघून गेले ते पुन्हा माघारी आलेच नाही. तो एवढ्या दुःखी संसाराला दुखावलेले होते बाबाजी. आणि एका घनदाट जंगलामध्ये चालत चालत असताना, अगदी अंधार पडला तरी चालत होते घनदाट जंगलामध्ये, पण त्या रागामध्ये संसाराच्या. आणि अचानकपणे श्वापदांचा आवाज येऊ लागला. ते जंगल होत ना, शिवत्र श्वापद हो रात्रीच्या वेळी बाहेर पडतात ना. आणि मग मात्र बाबाजी चैतन्य घाबरले. आता मला मरण्याविना पर्याय नाही म्हणू लागले बाबाजी. आणि काय करावं. बाबाजी चैतन्याने एका मोठ्या झाडाची ढोली बघितली आणि त्या ढोलीमध्ये लपून बसले बाबाजी चैतन्य. न जाणं वाचलो तर वाचलो असं म्हणायचे. पण एक सांग, अरे संकटकाळी ज्याला देव कधी आठवत नाही त्याला सुद्धा देव आठवतो. आणि मोठमोठ्यानं संकटकाळी बाबाजी चैतन्य त्या भावपूर्ण अंतःकरणाने देवाला हाक देतायत. अरे देवा, आता तुझ्या विना मला कोण सोडवेल सांगणारे परमात्मा, आता तूच धाव माझ्या करता दे. बाबाजी चैतन्याची हाक देवानी ऐकावी असा मुद्दा. आणि याच मध्यरात्रीच्या वेळी याच बाबाजी चैतन्यांच्या पुढं एक 9-10 फुटाची व्यक्ती उभा आहे. दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, बोटाच्या हाताच्या बोटाची नख वाढलेली, त्या नखाच्या गुंडुळ्या गुंडुळ्या झालेल्या, लज्जा रक्षणाकरता लंगोट घातलेली. आणि अशी एक व्यक्ती बाबाजींच्या पुढं मध्यरात्रीच्या वेळी उभा राहिली आणि खदखदा हसू लागली. याहीपेक्षा बाबाजी चैतन्य घाबरले. आता 100% मेलो. कोण असा वाचला माणूस, कोण जंगली माणूस असेल का, मला मारून टाकेल का. मनामध्ये अनेक विचार आले. देवा, आता हे काय नवीन उभा केलं माझ्या पुढं, बाबाजी म्हणतायत. आणि बघता बघता तो महात्मा होता. तो महात्मा बोलू लागला, अरे घाबरू नको, मी तुझ्यासाठी इथपर्यंत आलो. मी तुझ्याकरता मला देवानं धाडलं इथपर्यंत.